हे 13 दिवस पूर्ण झाले, अनेक विधी वगैरे झाल्या. तो आत्मा कुठं बसतो, काय करतो, हे सगळं 13 दिवसापर्यंत आपल्याला 13व्या कीर्तनामध्ये श्रवण करता मिळतं. पण आता इथून पुढं वर्षाचा प्रवास त्या आत्म्याचा कसा होतो हे आपल्याला पाहायचे. आता सर्वात प्रथम त्या जीव आत्म्याला, त्या मृत व्यक्तीला वैतरणी नावाची नदी लागते. काय लागते? वैतरणी नावाची नदी. बघा, नावच किती विचित्र आहे. आता ती नदी काही सामान्य नसते. मल मूत्र बाधा याने भरलेली ती नदी असते. अहो, साधा आपण चालायला लागलो आणि आपल्याला जर नालीचा वास जरी आला तरी आपण तोंडाला हात लावून चालतो. मग विचार करा, त्या वैतरणी नदीमध्ये तर आपल्याला किती सहन करावं लागेल. ती वैतरणी नदी जर पार करायचं म्हणलं तर माणसाला 48 दिवस लागतात. आपण एक तासभर एखाद्या नालीजवळ थांबू शकतो का? घाणीजवळ थांबू शकतो का? अजिबात नाही. मग 48 दिवस, दिवसाचे 24 तास, 48 दिवस आपल्याला त्या ठिकाणी प्रवास करावा लागतो. तेवढी नदी पार करायला 48 दिवस लागतात. विठ्ठल विठ्ठल. बघा, ती वैतरणी नदी म्हणजे असा काळोख असतो. एकदम सगळीकडे अंधार झालेला असतो. अंधारामध्ये एकदम घाणेरडं पाणी असतं. त्याच्यामध्ये किडे असतात, आळ्या असतात, कितीतरी घाण असते त्या नदीमध्ये. आणि त्या नदीमध्ये आपल्याला प्रवेश करावा लागतो. आणि प्रवेश केल्याच्या नंतर सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये काही पोहता येत नाही. आपण परत परत त्याच्यामध्ये बुडतो, बाहेर येतो. सगळी घाण आपल्या कानामध्ये, तोंडामध्ये, नाकामध्ये जाते. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा एक उपाय आहे. जर आपल्याला वाटत असेल त्या वैतरणी नदीमध्ये आपण बुडू नये, त्या वैतरणी नदीमध्ये आपण 48 दिवस तेवढी घाण सहन करू नये, तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे? गायीची पूजा केली पाहिजे. ज्याने गायीची पूजा केली त्याला गाय मदत करते बरं का. त्या नदीमध्ये कामधेनू नावाची गाय राहते. आणि जर आपण गायीची पूजा केली असेल तर ती गाय आपल्याला तिथं कामाला येते. म्हणून आपण रोज माता मौलांनो गायीची पूजा केली पाहिजे. रोज एक भाकरी गाईच्या नावाची आपण काढलीच पाहिजे. आणि ती सुद्धा चांगली भाकरी जी आपण खातो तीच आपण गाईला सुद्धा दिली पाहिजे. कारण जर आपण घाण भाकरी किंवा शिळी म्हणा, जर आपण तशी भाकरी गाईला दिली तर गाय सुद्धा त्या नदीमध्ये अशी 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 डुलते आणि मग आपण सुद्धा खालीवरी खालीवरी करायला लागतो. पण जर आपण तिला चांगलं खाऊ घातलं, जर आपण तिला आपल्या आईसारखं सांभाळलं तर ती सुद्धा आपल्याला आरामशीर नदीच्या पलीकडे घेऊन जात असते. कुठलंही दुःख सहन करण्याची गरज पडत नाही. म्हणून गायीची सेवा केली पाहिजे. गायीच्या नावाचा रोज एक नैवेद्य काढलाच पाहिजे. म्हणून आतापर्यंत काय केलं ते सोडून द्या, पण आता सांगते म्हणून आजपासून सगळ्यांनी एक भाकरी गायीच्या नावाची काढायची. कारण गाय कुठं कामाला येते? वैतरणी नदीमध्ये. तिथं आपला पैसा कामाला येत नाही, आपले नातेवाईक कामाला येत नाही, कुठलीच गोष्ट कामाला येत नाही. परंतु जर आपण चांगलं